नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लोकसंख्या प्रचंड झपाट्यानं वाढत गेली. विज्ञानानं अनेक नवनवीन शोध लावले आणि तितकेच नवनवीन प्रश्न निर्माण झाले. कचऱ्याचं करायचं काय ही संपूर्ण देशांमध्ये राज्यांमध्ये जेवढी गंभीर समस्या आहे त्याच्याबरोबरीनं आणखीन एक मोठी समस्या आहे की त्या कचऱ्यामध्ये जो काही प्लॅस्टिक असतो, ज्याला आपण सिंगल यूज म्हणजे एकदाच वापरलेलं जाणारं प्लॅस्टिक असतं की जे रिसायकल होण्यासाठी थोडंसं त्रासदायक असतं, करता येतं पण रिसायकल करण्यासाठी सर्वसामान्य लोक पुढाकार घेत नाहीत. या कचऱ्याचं प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं करायचं काय हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. आपल्याकडे येता जाता आपण सहजपणे म्हणतो की ते काय पर्यावरणवादी चळवळीतली लोक आहेत. मला हा प्रश्न किंवा हा एक मुद्दा नेहमी खटकतो की पर्यावरणवादी कार्यकर्ता असं कसं असेल. प्रत्येक माणूस हा पर्यावरण स्नेही, पर्यावरणाच्या बद्दल जागरूक असलाच पाहिजे. कारण आपण ज्या जगात जगतोय, ज्या पद्धतीनं जगतोय, अशावेळी जर आपण पर्यावरणाचा विचार केला नाही तर आपण आपल्या पुढच्या पिढ्या जगणार आहोत का. त्यामुळं पर्यावरणाचा ठेका काही विशिष्ट मंडळींना दिलाय आणि आपण मात्र पर्यावरणाचा विचार करणार नाही, मी कसंही जगत राहणार असं म्हणून आता चालणार नाही आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक हा पर्यावरणवादी चळवळीतला कार्यकर्ता असलाच पाहिजे. आज या विषयावरती का बोलतोय आपण, तर संपूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीनं एकूणच कचऱ्याची निर्मिती वाढत चालली आहे, आता कचऱ्यापासून विद्युत निर्मिती होती आहे, कचऱ्यापासून खत निर्मिती होती आहे, हे सगळं ठीक आहे, पण वाढता कचरा ही अत्यंत मोठी समस्या आहे आणि त्याचबरोबरीनं प्लॅस्टिकचा कचरा ही त्याच्यापेक्षा अधिक भीषण समस्या होत चालली आहे. संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी जवळपास 62 दशलक्ष टन इतका कचरा गोळा होतो आणि त्यापैकी 5.6 दशलक्ष टन हा केवळ प्लॅस्टिकचा कचरा असतो. त्यामुळे प्लॅस्टिकची समस्या किती गंभीर बनत चालली आहे या समस्येकडं आणि एकूणच पर्यावरणाच्या बद्दल अधिक जागरूकता आणण्यासाठी आज आपण बोलणार आहोत. कोल्हापुरामध्ये कोल्हापूर अर्थ वॉरियर्स या नावानं एक चळवळ उभी राहते आहे आणि या चळवळीनं एक अतिशय उत्तम अशी मोहीम आखलेली आहे. ती मोहीम काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. गाडगेबाबांचं नाव आपण सगळेजण घेतो, आदरानं घेतो, पण प्रत्येक माणूस गाडगेबाबा झाला तर या आपल्या अवतीभोवतीच्या पर्यावरणाचं अधिक चांगल्या पद्धतीनं संगोपन होऊ शकेल. अनेक माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये पर्यावरण स्नेही असे कार्यकर्ते उदय गायकवाड यांचं. त्याचबरोबर कोल्हापूर अर्थ वॉरियर्स या मुवमेंटमध्ये, या चळवळीमध्ये काम करणारे केदार मुनीश्वर आणि आजचे आपले तिसरे वक्ते आहेत ज्यांना आपण वृक्षप्रेमी म्हणून सगळेजण ओळखतो असे सुबोध भिंगारडे सर. तिघांचे स्वागत आहे. उदय, आपल्यापासून सुरुवात करूया. मी म्हटलं त्यानुसार कचऱ्याची समस्या, कचऱ्यापासून खत निर्मिती, वीज निर्मिती हे अनेक या विषयात आपण अनेकदा बोललेलो आहे. कोल्हापुरातल्या कचऱ्याचा प्रश्न आपण बऱ्याचदा बघितलेला आहे. तो कचरा टाकायचा कुठं, करायचं काय. प्रत्येक गाव म्हणते आमच्या हद्दीमध्ये कचरा नको, पण कचऱ्याची तर वाढ होतच चालली आहे. आपला आजचा जो मूळ मुद्दा आहे तो पर्यावरणाचा आहे, विशेषतः प्लॅस्टिकमुळं जे काही हानी होती आहे पर्यावरणाची त्या विषयावरती आहे. मला सगळ्यात अगदी पहिला बेसिक प्रश्न विचारायचा आहे. मल्लीनाथ कलशेट्टी आपले महापालिकेचे माजी आयुक्त यांनी खूप पुढाकार घेतलेला होता की 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नयेत. एखादा अधिकारी येतो, तो काही एखाद्या कामाबद्दल इनिशिएटिव्ह घेतो, तो अधिकारी गेल्यानंतर पुढच्या अधिकाऱ्यांचे त्यांचे प्राधान्यक्रम बदललेले असतात. कायदा आहे, कायद्याच्या बरोबरीनं पळवाटा आहेत, किंबहुना कायदा तयार झाला की त्याच्या पळवाटा तयारच असतात, आधीच तयार असतात. मला सांगा, 50 मायक्रॉनच्या आतल्या पिशव्या वापरायच्या नाहीत हे कितपत व्यवहार्य आहे? हे शक्य आहे का म्हणजे लोकांना? नाही, हे अगदी नक्की शक्य आहे. हे व्यवहार्य आणि अव्यवहार्य ह्याची जी सीमारेषा आहे ही कशावरती ठरवली तर ती विज्ञानाच्या निकषांवरती ठरवलेली आहे. 50 मायक्रॉनच्या वर ज्या वेळेला आपण जाडी त्याची असेल तर तिचं पुनर्वापर करणं हा सोपा आहे, रिसायकल. आणि त्याच्या आतली जर असेल तर तिचा पुनर्वापर होण्याची शक्यता नाहीये. पण ती होतच नाही की त्याच्यासाठी काही वेगळी यंत्रणा, वेगळी तंत्रज्ञानाची होतच नाही असं म्हणता येईल. त्याचं कारण असं की होणं आणि न होणं याच्यामध्ये पण पुन्हा आणखीन एक भाग आहे की कुठली पण गोष्ट करताना कॉस्ट अँड बेनिफिटचा विचार आपण करतो किंवा त्याच्या इम्पॅक्टचा विचार आपण करतो. तर जसं 50 मायक्रॉन आणि 50 मायक्रॉनच्या आतलं असलं तर काय बिघडतं आणि वरचं असलं तर काय बिघडतं, म्हणजे वरचं चालतंय तर खालचं का नाही चालतं, हा जो मुद्दा आहे. याच्यामध्ये पहिले पर्यावरणाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 3 फॅक्टर्स आपण मानतो. 3R ज्याला म्हणतो आपण वारंवार बोललोय अनेकदा. तर 3R मध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं प्लास्टिक
वाईट आहे का? या अजिबात प्रश्नाचं नाही. उत्तर प्लास्टिक वाईट नाही. म्हणजे मला तर असं वाटतं की प्लास्टिक विना मानवी आयुष्य आता शक्यच आता नाही. नाही शक्य. त्याच्यामुळं पहिली गोष्ट सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते अपरिहार्य आहे, हो म्हणजे अपरिहार्य. आपल्या टूथब्रश पासून ते अगदी तांब्या भांड सगळं आपलं आणि जे काय अगदी ते आजकाल त्याच्यामध्ये plastic पासून आहे. मेडिकल सायन्सेसमध्ये तर त्याला सिरिंजेस आणि हे पूर्वीच्या काचेच्या होत्या, हो. तर ते आपण सगळं रिप्लेस झालंय आणि ते प्लास्टिकनं, आणि त्याच्यामुळे किंमत खूप कमी झाली आहे, म्हणजे हाताळायला आणि सगळ्याला सोपं झालंय. पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एक नवीन संस्कार मूल्य ज्याला म्हणता येईल असं आपल्याला आणायला लागेल. ते 3Rच्या स्वरूपात आहे. त्यातला सगळ्यात पहिला आर काय आहे, तर पहिली गोष्ट रिफ्यूज करा, शक्य तेव्हा नाही म्हणायला शिका. काय दुसरा आर आहे तो रिड्यूस कमी करा. रिड्यूस कमी करा, म्हणजे अगदी आवश्यकच आहे ना तर मग त्याला दुसरा ऑप्शनच नाही ना, तर मग ते वापरा, पण कमीत कमी वापरा. आणि तिसरं ठीक आहे वापरायचंच झालंय ना तर मग पुनर्वापर तरी करा. रियूज काय आणि पुनर्वापराबरोबर मी त्यात आरला आणखीन एक दुसरा त्याला जोडतो की पुनर्चक्रीकरण, रिसायकल. रियूज अँड रिसायकल. म्हणजे एखादा कंटेनर आहे, तो कंटेनर मी परत म्हणजे आईस्क्रीम आणलं, खाल्लं आणि त्याच्यात मी पुन्हा समजा काहीतरी ठेवलं, बडीशोप ठेवली, तर इट्स ओके, हा रियूज झाला. अगदी बरोबर. आणि त्याचं पुनर्चक्रीकरण करायचं तर त्याला मला यंत्राची मदत घ्यावी लागेल. बरोबर. हां, तर रियूज आणि रिसायकल या दोन्ही फॅक्टर ज्याच्यामध्ये ईज आहेत त्याला आपण 50 मायक्रॉनची सीमारेषा लावली आहे. आणि रियूज करणं कुणालाही शक्य शक्य आहे. जसं आता उदय म्हटले अगदी. की आईस्क्रीम आणलं किंवा आपण एखाद्या हॉटेलमधनं पार्सल आणलं तर त्यांचे प्लॅस्टिकचे कंटेनर येतात, ते पुन्हा वापर करायला अनेक गृहिणींना अनेक घरामध्ये थोडा कमीपणा वाटतो की अरे ते परत काय वापरायचं. तर असं नाहीये, ते पुन्हा रियूज करणं ह्यात अत्यंत आवश्यक आहे. अगदी. आणि प्रत्येक माणूस ते करू शकतो. पण मला तुम्हाला मगाशी जे विचारायचं होतं की आपण ज्या 50 मायक्रॉनच्या कमी जाडीच्या पिशव्या म्हणतो की ज्याच्यावरती बंदी आहे असं आपण म्हणतो, हो, त्या साधारण 25 असतात मायक्रॉनच्या की 10 मायक्रॉनच्या असतात की 30च्या असतात का किती असू शकतात? नाही किती असू शकतात, त्याच्यात खूप व्हेरिएबल आहे. अगदी म्हणजे ते इतक्या पिळपिळीत आहेत अगदी की म्हणजे त्याची समजा कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे त्याच्यात जरासं जरी काही ओझं वेगाने टाकलं तरी फाटतं. वाटते. अच्छा. काय हां, दुसरी गोष्ट ती कॅरी बॅग आपण परत वापरू शकत नाही. तिसरी गोष्ट त्याला रंग आहे. काय हां, अगदी आता त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन वेगळ्या भाषेत मी येणार नंतर पण त्याच्याकडे बोलू की प्लास्टिक हा केवळ कॅरी बॅग पुरता मुद्दा नाही. प्लास्टिक हा साधनांचा जसा मुद्दा आहे तसा वेस्टर्नांचा पण मुद्दा आहे. ओके. म्हणजे सायमल्टेनियसली आपण 3 घटक विचार घ्यायला गेल, कचरा, प्लास्टिक आणि वेस्टर्न. ओके. वेस्टर्नातनं सगळ्यात जास्त प्लास्टिक यायला लागले असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. त्या मुद्द्याकडे येऊया. येऊया पण पूर्वी मी जातो भिंगारडे सर तुमच्याकडं. मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं की कोल्हापूर अर्थ वॉरियर्स ही संकल्पना काय आहे, का करावीशी वाटली, आणि तुमचं जे अभियान आहे मी गाडगे बाबा, भिंगारडे सरांचं आणि माझं ज्यावेळी बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक माणसानं मी गाडगे बाबा आहे असं ठरवून जर काम केलं तर आपल्या अवतीभोवती स्वच्छतेच्या अनेक वाटा दिसू लागतील. तर ही नेमकी संकल्पना तुम्हाला का करावीशी वाटते? गेले 1 वर्ष आपण कोविडच्या ह्या संक्रमणातून आपण गेलेलो आहोत आणि ह्या पिरियडमध्ये आपल्याला बरंचसं हे जे घडलंय, जे घडतंय किंवा घडले त्याला कारणीभूत आपणच आहोत ह्या गोष्टीची जाणीव झाली आपल्याला. म्हणजे बऱ्याच सर्वांनाच ह्या गोष्टीची जाणीव झाली. त्यामुळे काय आहे, लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह परिणाम सगळ्यात कुठे असेल तर तो पर्यावरणावर. आणि त्यावेळेला आपल्याला जाणीव झाली की अरे हे आपल्याला ह्यावरती काम करायला पाहिजे. आणि ह्या जाणीवेतनंच असं लक्षात आलं की नाही काय करायचं. तर मग प्रश्न अनेक आहेत, परंतु मग नेमकं आपण काय करता येईल. तर अनेक गोष्टी घेतल्या आम्ही आणि मग त्यातून म्हटलं पहिल्यांदा आपण प्लास्टिक हा एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे सर्वांच्या समोर. आणि प्लास्टिक तर आपण टाळू शकत नाही, परंतु जो त्याच्यापासून जो कचरा निर्माण होतोय त्या कचऱ्याचं आपण काय करायचं. तर हा कचऱ्याचं निर्मूलन व्हायला पाहिजे. आणि ज्याच्यामुळे आपण जे सगळे दुष्परिणाम जे शहरातून गटार लॉक होणे, अमुक तमुक, ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याच्याबद्दल आता गटार तुमताय, ड्रेनेज तुमताय, हे सगळं जर टाळायचं असेल तर हे आपल्याला सहज सोपं आहे असं मला वाटलं की बाबा अरे हे कसं करता येईल. तर आपण प्रत्येकानं जर ह्यात सहभाग घेतला आणि आपण जर आपल्या घरात कचरा निर्माण होतो घरातूनच, बराचसा कचरा घरातूनच नाही, आपण काहीतरी वस्तू आणतो किंवा त्या परत नेऊन टाकतो आणि मग तो कचरा जर आपण आणि आजूबाजूला आपल्या पडलेला असतो तर तो कचरा जर आपण गोळा केला आणि तो जर आपण रिसायकलला दिला तर ह्यातून बरीचशी आपली समस्या सॉल्व्ह होण्यास मदत होईल. मग हे करायचं कसं. तर अशी कल्पना आली की आपण आपलं घर आणि आपल्या भोवतीचा परिसर ओके हा जर आपण स्वच्छ केला प्रत्येकानं. मी गाडगे बाबा माझ्यासाठीच मी काम करतो हे,
मी कुणासाठी काम करत नाही. मला माझा परिसर स्वच्छ राहिला तर मी माझं आरोग्य चांगलं राहणार आहे, सगळा माझा परिसर चांगला होणार आहे. आणि ह्या संकल्पनेतनं मी माझं घर आणखीन परिसर हा जर साफ केला, कचरा मुक्त केला, तर हे सहज सोपं काम आहे. आणखीन एवढे मोठे जो रोज आपण जे आता म्हटलं जसं की 5 दशलक्ष टन जो कचरा गोळा होतोय, हा गोळा जर शासकीय यंत्रणेनं जर करायचा असेल तर त्यासाठी खूप मोठा खर्च, खूप मोठी यंत्रणा आणि ह्याला मर्यादा खूप आहे त्याला. ह्याच्यामध्ये हे करणं आपल्याला अवघड आहे किंवा अशक्य असं नाही, पण तो अवघड फार आहे. तर आपण स्वतःच जर हा गोळा केला आणि तो जर नेऊन दर महिन्यातनं एकदा हा जर आपण गोळा केला आणि आपण सेंटरवर आपल्या जवळच्याच एक 100 फुटाच्या सेंटरमध्ये. प्रॉब्लेम तोच आहे की यापूर्वी सुद्धा प्लॅस्टिकचा कचरा बाजूला ठेवणारी अनेक कुटुंब आहेत, पण तो कुठं देऊन द्यायचा, कोण स्वीकारतंय, ह्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे. त्यासाठी तुमची जी मोहीम आहे, म्हणजे आता कोल्हापूर अर्थ वॉरियर्सनं जी काही मोहीम सुरू केली आहे त्यानुसार 23 फेब्रुवारीला सकाळी 8 ते 9 या 1 तासामध्ये प्रत्येकानं आपलं घर, आपल्या घरातील प्लॅस्टिकचा कचरा, घराच्या परिसरातील गल्लीतील कोपऱ्यावरचा जो काही प्लॅस्टिकचा कचरा असेल तो गोळा करायचा आहे आणि तो कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्या स्वयंसेवकांकडे आणून द्यायचा आहे. ही तुमची मोहीम आहे 23 फेब्रुवारीची. पण ती मोहीम एका दिवसापुरती आहे की दर महिन्याला सातत्यानं राहणार? तो गोळा झालेला कचरा तुमच्याकडे आणून द्यायचा म्हणजे कुठे आणून द्यायचा? ही आम्ही आता सुरुवातीला पायलट म्हणून घेतोय आणि ही मग आपल्याला नंतर रिपिटेटिव्ह घेता येईल. तर हा कचरा जो आहे आम्ही प्रत्येक, आता कोल्हापूरमध्ये 80 प्रभाग आहेत, 81 प्रभाग आहेत. तर 81 प्रभागामध्ये आपण प्रत्येक प्रभागामध्ये 1 किंवा 2 किंवा 3 सेंटर्स उभे करतोय आणि तुम्ही तुमच्या घरातला अधिक घराच्या भोवतीचा कचरा गोळा करा आणि तो कचरा तुम्ही त्या सेंटरवरती नेऊन द्या. तिथं सेंटरवर सगळे व्हॉलेंटियर्स असतील आणि त्यांच्याकडे तुम्ही तो नेऊन द्या. एवढं करण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील. एवढ्या जवळच्या अंतरावर आपण देतोय आणि एवढा जर वेळ आम्ही सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही हा सगळा कचरा प्रत्येक नागरिकानं आपल्या घरातला, आपल्या घराभोवतीचा कचरा गोळा करावा आणि तो तिथं सेंटरवरती नेऊन द्यावा. मंगळवार 23 फेब्रुवारीला सकाळी 8 ते 9 एवढ्या वेळेतच आपण तो कचरा पण 8 ते 9 या वेळेमध्ये गोळा करून तो जर तुमच्याकडे 10 वाजता आला माणूस तर तो कचरा स्वीकारायला माणूस असणार आहे का? तिथं 10 वाजेपर्यंत 1 तास आम्ही तिथं दिलाय. 1 तास हा भरपूर झाला माझ्या माहितीप्रमाणे. ओके. कारण आपण अगदी जवळजवळ सगळे सेंटर्स उभे करतोय. नाही म्हणजे तुमची कचरा स्वीकारण्याची वेळ ही 8 ते 10 असली पाहिजे. 8 ते 10 आपण स्वीकारू शकतो तिथं, काय अडचण नाही. तशी आपल्याला गरजेप्रमाणे आपण त्यात फरकही करू शकतो. या मोहिमेकडे पुन्हा आपण बोलूया, पण म्हणजे आता तुमच्याकडे येतो केदार सर. मला सांगा की आपल्याकडं कायदे तयार होतात आणि सुरुवातीला म्हटलं तसं कायदे तयार होण्यापूर्वी त्याच्या पळवाटा पण तयार होतात. आता 50 मायक्रॉनच्या आतील प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नयेत हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा या पिशव्यांची बेकायदेशीररित्या निर्मिती होते आणि लोक वापरत आहेत. प्रत्येक पिशवीवरती ती किती मायक्रॉनची आहे हे लिहिणं बंधनकारक आहे. नक्कीच. आणि मग ती पिशवी जेव्हा मला रिसायकलला द्यायची आहे, मी रियूज तर करायलाच पाहिजे, पण मला रिसायकलला द्यायची असेल तर मी कुठं द्यायची ह्याच्याबद्दल शासनानं काही कायदा केला आहे का? तुम्ही आज कायदेशीररित्या मार्गदर्शन करणार आहात. सो मला मुळात हे जाणून घ्यायचं आहे की मला माझ्या घरातला प्लॅस्टिकचा कचरा रिसायकल करण्यासाठी द्यायचा असेल तर ती यंत्रणा आहे कुठं आणि त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे? आत्ता जर कायद्यानं बघितलं तर 1986 पासूनचा जर विचार केला, 1986ला पर्यावरण कायदा आला आणि त्या अंतर्गत विविध रूल कचऱ्याच्या अनुषंगानं आले आणि सगळ्यात पहिल्यांदा घनकचरा व्यवस्थापनाचा आपण गंभीरतेनं विचार 2000 साली केला. म्हणजे पर्यावरण कायदा आल्यानंतर साधारणपणे 14 वर्षानं आपण घनकचऱ्याबद्दल पहिले रूल आले, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल. आणि त्यापासून आज तागायत कायद्यामध्ये मग बॅटरी मॅनेजमेंट रूल असतील, बायोमेडिकल वेस्ट असेल, हॅझार्डस वेस्ट असेल आणि आज आपण ज्या प्लॅस्टिक बद्दल चर्चा करतोय ते प्लॅस्टिक संदर्भातला जो कायदा आहे, हे अनेक स्थित्यंतरातून कायदा गेलाय. तर या सर्व कायद्यांमध्ये सगळ्यात पहिली आणि प्राथमिक जबाबदारी ही लोकल ऑथॉरिटीवर टाकण्यात आलेली आहे तिथल्या. म्हणजे जर कॉर्पोरेशन असेल तर महानगरपालिका झालं, तिथनं सुरुवात आहे. बर. त्यामुळं सगळ्यात पहिली जबाबदारी यंत्रणा ते कचरा रिसायकलसाठी गोळा करण्याची ही लोकल ऑथॉरिटीची आहे. आता आणि तसंच जसं यंत्रणांवर जबाबदारी आहे तशी नागरिकांवर पण 2000 साली जो कायदा आला की सेग्रिगेशन करून
सेग्रिगेशन ऍट ओला कचरा सुका कचरा तर केलंच पाहिजे, पण पुन्हा त्याच्यात तुम्ही म्हणाल की ई कचरा असेल तो वेगळा केला आता ई पाहिजे, कचरा वेगळा केला, प्लास्टिक कचरा असेल तो वेगळा करता येतो. हजार्डस वेस्ट वेगळा, हजार्डस आणि मेडिकल आणखीन एक- वेस्ट आहे. आणि एक नवीन ऍडिशनल आहे की घरगुती जैववैद्यकीय कचरा, बरं. म्हणजे ज्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, ओके. पॅड्स किंवा आता diabetes साठी particular diapers, ओके. काय किंवा घरातल्या घरात जर इंजेक्शन घेतात डायबिटीसची, पर्टिक्युलर इन्सुलिनची इंजेक्शन ही आपण बऱ्याचदा अनेक पेशंट छोटी सुई असल्यामुळं घरात घेतात. हे जे मेडिकल वेस्ट आहे हे कुठल्याही दवाखान्यासारखं डिस्पोज ऑफ होत नाही, बरोबर. तर ते कचऱ्यातच जातं. कचऱ्यातच जातं. म्हणजे चूक त्यामध्ये आहे. पण प्लॅस्टिक आहे प्लस बायोमेडिकल, म्हणजे नाही नाही, पण माझा जो मूळ प्रश्न आहे की माझ्याकडं समजा घरामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत. या 50 मायक्रॉनच्या वरच्याच पिशव्या मी वापरतोय. मी पर्यावरण स्नेही आहे, मला तिची जाणीव आहे, पण मला आता ही पिशवी मी 10 वेळा वापरली, आता मला लक्षात आलं ही पिशवी मी वापरू शकत नाहीये. तर ती 50 मायक्रॉनच्या वरची प्लॅस्टिकची पिशवी मी कुठल्या कचऱ्यात टाकायची आणि तो कचरा महापालिकेकडेच देण्यासाठी महापालिकेची तशी स्वीकारण्याची काही वेगळी यंत्रणा आहे का, किंवा त्या प्लॅस्टिकच्या पिशवीचं प्रॉपर रिसायकलिंग होतं याची कोणी मला खात्री देईल का? आत्ताच्या घडीला घंटा गाडीतून कचरा गोळा केला जातोय कॉर्पोरेशनकडून. काही ठिकाणी सेग्रिगेट करून केला जातो आणि काही ठिकाणी आम्ही जरी सेग्रिगेट केला असला तरी तो परत एकत्रित होतो. करून घंटा गाडीमध्ये काही वेळा होते असं, हे खरं आहे. असं होतंय. हो. ही परिस्थिती त्यांची बऱ्यापैकी सुधारायला लागली आहे. अवेअरनेस आलाय, म्हणजे हे मी महानगरपालिकेने काय सुद्धा जरा तक्रार आता वजा एक नाही, पाऊल टाकले, तर पण काही वेळा असं ही होतंय, यंत्रणांवर ताण असतोय आणि त्या पद्धतीनं यंत्रणा चांगल्या दिशेनं काम करतायत असंच म्हणावं लागेल. पण तिथून पुढं जाऊन ते व्यवस्थित रिसायकलला जाणं ही सर्व जबाबदारी तिथून त्या कॉर्पोरेशनची सुरू होती कायद्यान्वये. बरं. पण मला असं म्हणायचं आहे की नुसतं कॉर्पोरेशनवर या जबाबदाऱ्या ढकलून चालणार नाही. तर आपण आपल्या पूर्वीच्या जीवनामध्ये काही संस्कार होते. आपल्या घरी भोवारीने यायचे आणि आपण जुने कपडे देऊन द्यायचो आणि तिला भांडी घ्यायचो. भांडी घ्यायचो. हो. अशा पद्धतीनं प्लॅस्टिक आपण एकत्र केलेलं कुणाला देता येईल का, आपण रिसायकलर शोधू शकतो का? कारण शेवटी हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. सरकारनं सोडवला पाहिजे, म्हणजे आपल्यातलीच तिथं 4 माणसं प्रशासनात बसलेत आणि ते सोडवतात. तर नागरिकांची देखील जबाबदारी आहे. पण नागरिक बरेचदा ओला कचरा म्हणजे जो कुजणारा कचरा आहे तो प्लॅस्टिकमध्ये भरतात आणि गाठ बांधून तो कचऱ्यात टाकतात, की जेणेकरून तो प्लॅस्टिकचं पण विघटन होणार नाही आणि ते त्यात बांधलेल्या कचऱ्याचं विघटित होऊ शकतंय तरी होणार अतिशय नाही. केदार तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला, त्या ज्या काळ्या पिशव्या असतात ना, होय ज्याला गार्बेज बॅग म्हणतात, हा बायोडिग्रेडेबल बॅग. होय. हा, पण त्या 100% या रिसायकल करणारे असतात, कारण ते प्लॅस्टिक एकदम पातळ नाही असतं. नाही, तो त्याची क्वालिटीच वेगळी आहे. बायोडिग्रेडेबल बॅगची क्वालिटी वेगळी आहे. ओके. त्याच्यामुळे बायोडिग्रेडेबल बॅग जर असेल जी कचरा गोळा करण्यासाठीच आहे, ती exemption आहे कायद्यामध्ये. डस्टबिनला लावायला, तर ती एक्झम्पशन आहे आणि ती अलाउड आहे. ती हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये पण उपलब्ध आहे. नाही, पण आजकाल अनेक चौकांमध्ये सिग्नल जिथं असतो तिथं ती मुलं त्या अशा विकत हा, असतात. ती अधिकृत आहे ती की काळ्या नाही? रंगाची एकदम हो, हो, सुळसुळीत हो. अशी ती नाही, ती बॅग असते. अधिकृत आहे की नाही याच्याबद्दल शंका आहे आपल्याला. पण सगळ्यात पण मग महत्त्वाचं त्याचं रिसायकल होतं, कारण ती 50 मायक्रॉनच्या आतली वाटते. नाही, रिसायकल होत नाही. ती बायोडिग्रेडेबल आहे याचा अर्थ असा की ती त्या संपूर्ण प्रक्रियेमध्येच कुजू शकते किंवा ती तिचं विघटन होऊ कंपोस्टेबल आहे. शकते. म्हणजे विघटन कायद्यामध्ये होऊ शकते. तशी बॅग निर्मितीच करायची आहे की जी विघटन त्याचे होऊ जे शकेल. इन्ग्रेडियंट्स आहेत ते इन्ग्रेडियंट असे आहेत की त्याचं विघटन होऊ शकतं. अच्छा. म्हणजे केदारजी आता बोलत होता, त्याच्यात मी फक्त एक ऍड ऑन करायची माझी इच्छा आहे की महापालिका म्हटल्यानंतर तुम्ही असं एकदम बरोबर आहे, सगळ्यांच्याच मनात तो प्रश्न येतोय. पण मी असं म्हणेन की ही जी मोहीम आहे ही नागरिकांची मोहीम आहे. महापालिकेच्या किंवा जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, सगळ्यांच्या बरोबरची मोहीम आहे. याच्यात मी केदारच्या बरोबर एक मुद्दा ऍड करतो की भारताच्या संविधानानं आपल्याला जे नागरिकत्व बहाल केलंय त्याच्यामध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकाची मूलभूत कर्तव्य दिलेत आणि जशी कर्तव्य दिलेत तशी जबाबदाऱ्या आणि हक्क पण आपल्याला आहेत. तर आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी म्हणून कलम 51 प्रमाणे आपण इथला सगळा नैसर्गिक परिसर, नद्या, तलाव, जंगल हे अबाधित ठेवणं आणि आपलं जीवन जे आहे म्हणजे को एक्झिस्टन्स ज्याला म्हणता येईल ते अबाधित ठेवणं ह्याचं कर्तव्य आपलं आहे. त्यामुळे महापालिका काय करेल किंवा नाही करेल, आपली ड्युटी तरी आपण पार पाडूया, आपला रोल तरी आपण सुरू करूया. म्हणून भारताच्या नागरिकाचं मूलभूत कर्तव्य म्हणून
हे आपण काम करावं लागेल. म्हणजे संत गाडगे बाबा प्रत्येकानं होण्याची गरज आहे. Of course व्हायला केवळ नाव घ्यायचं गाडगे बाबांचं आणि मी मात्र काही करणार नाही असं म्हणून चालणार नाही, म्हणून ही मोहीम सुरू ही केली. मोहीम आहे. माझ्यापासून, माझ्या घरापासून प्लॅस्टिक मुक्तीची मोहीम मी सुरू करणार. पण मग तुम्ही 23 तारखेला जी मोहीम सकाळी 8 ते 9 या वेळेत राबवणार आहात, त्यावेळी जो सगळा प्लॅस्टिकचा कचरा तुम्ही जो काही गोळा कराल तो रिसायकल करण्यासाठी तुम्ही पुढाकार करणार की तो पुन्हा महापालिकेकडे देणार आहात? तो ऍक्च्युली महापालिकेची यंत्रणा सध्या अस्तित्वात आहेच. ओके. त्यांनी ते तिथं गोळा करून ते तुंगला जी एक रिसायकलिंगची फॅक्टरी आहे तिकडे ते पाठवतात. त्यामुळे आपलं काम इथंपर्यंत आहे की आपण गोळा करून आणून द्यायचा, महापालिकेच्या यंत्रणेकडे द्यायचा. महापालिकेची यंत्रणा तो त्यांच्या वाहनातून ती त्यांच्या प्रकल्पापर्यंत नेणार आणि तिथून तो परत रिसायकलिंगला जाणार. मला सांगा उदय, आजकाल ती लेज किंवा अशी जी पाकिट येतात ना, त्याची जी वेष्टन आवरण असतं तो कागद असतो की प्लॅस्टिक असतं? ते प्लास्टिकच आहे. प्लास्टिक त्या प्लास्टिकवरती प्रिंट आहे, त्यामुळे आपल्याला कळत नाही. आणि एकदा कॅडबरीचं पॅकेट असेल किंवा अगदी छोट्यातलं छोटं असेल, म्हणजे मी मगाशी तो मुद्दा उल्लेख केलाच होता. खरं तर आपण वापरतो ते कॅरी बॅग किंवा प्लास्टिक किंवा ग्रोसरी मटेरियल, ज्याला म्हणजे डीमार्ट सारख्या किंवा स्टार बाजारसारख्या ठिकाणी गेलो तर पाकिटामध्ये धान्य कडधान्य सगळं आपल्याला मिळतं. हा एक फॅक्टर आहे. पण त्याच्यापेक्षा साधा पेन घ्यायला गेलो तर त्याला एक वरती कागद आहे, उदबत्तीचा पुडा आला तर त्याला एक प्लास्टिकचा कागद आहे. म्हणजे कुठलाही असा एलिमेंट नाही आहे की कापूर Wrapper मध्ये नाही. एवढासा कापराची एक वडी सुद्धा छोट्या ह्याच्यात त्यांनी घातली ती प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेली असतीच. विक्स सारखी गोळी सुद्धा एका छोट्याशा एवढ्याशा रॅपरमध्ये येते. सगळे शॅम्पू असेल किंवा हे असेल हे सगळे छोट्या सॅचेटमध्ये येतात. म्हणजे ह्याचं आपण आकाराचं जरी ह्याचं बघितलं तर एवढ्या छोट्या गोष्टीपासून ही उत्पत्ती होत असेल ती ह्यूज. म्हणजे खूप मोठा म्हणजे आपण काय प्लास्टिकचा कचरा म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला कॅरी बॅग किंवा मग पाण्याच्या बॉटल्स, मिनरल वॉटरच्या पुरता आपण फोकस नाही. तसं नाही. तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टीतनं म्हणजे गोळी चॉकलेटच्या आवरणापासून ते अगदी लेज सारख्या एखाद्या वेफर्सच्या त्या पाकिटापर्यंत मी माझ्या घरात प्लास्टिक आहे. औषधाच्या म्हणजे आता समजा बी कॉम्प्लेक्स, आता आपण कोविडच्या काळात मगाशी सर उल्लेख केला तसा की आपण सी विटॅमिन घेत होतो, कोविडच्या काळामध्ये हे घेत होतो, सगळेजणच घेत होते. तर त्याचं रॅपर सुद्धा रोज सुट्टी गोळी केली काय आणि कचऱ्यात टाकली चुरगळून तर चूक आहे. मग ते मे बी फॉईल आहे, ॲल्युमिनियम फॉईल आहे किंवा प्लास्टिक आहे. माझं म्हणणं ते सगळ्या गोळ्या काढाव्यात, शेवटपर्यंत ती तसंच स्ट्रीप ठेवावी आणि नंतर ती वेगळी सेग्रिगेट करून जर आपण देऊ शकलो तर आपलं शहाणपण कामी आलं असं म्हणता येईल. पण कायद्यांचं जेव्हा आपण म्हणतो तर केदार मुनीश्वर तुम्ही म्हणत होतात की कायदे आहेत 1986 पासून आहेत, त्याच्यामध्ये नंतर बदल होत गेले, काळानुसार बदल होत गेले. तसं कायद्यानुसारच प्लॅस्टिकचा वापर केल्यानंतर ते पुन्हा जर मला परत द्यायचं असेल तर त्याच्यातनं मला पैसे मिळू शकतात. म्हणजे मी जर एखादी पाण्याची बाटली विकत घेतली मिनरल वॉटरची आणि मग ती बाटली रिकामी झाल्यानंतर मी जर ती पुन्हा द्यायची असेल तर त्यातनं पण मला पैसे मिळू शकतात, अशी खरं कायद्याने तरतूद केली. नक्कीच. पण ते प्रॉब्लेम असा आहे की ते करायचं कुठं? म्हणजे पाण्याच्या बाटल्या रिकाम्या आहेत त्या मला मी कुणाला द्यायच्या नेऊन? आज दुर्दैवानं कायदा अस्तित्वात आलेला आहे, हां, पण त्याच्याबद्दलची यंत्रणा मात्र नाहीये तेवढी. अस्तित्वात नाही, अवेअरनेस पण नाही. अवेअरनेस पण नाही. आणि मोठ्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे कोक सारख्या किंवा काही कंपन्यांनी तशी व्हेंडिंग मशीन मेट्रोपॉलियन सिटीमध्ये प्रायोगिक तत्वावर की तुम्ही त्यामध्ये ती प्लॅस्टिकची बॉटल टाका ओके, आणि त्याच्या जेवढ्या बॉटल टाकाल त्या अनुषंगाने जे काही त्यांनी पैसे ठरवले असतील ते मिळतील. हे प्रायोगिक तत्वावर अगदी नगण्य स्वरूपात आहे. पण ज्या गतीनं प्लॅस्टिक मार्केटमध्ये येतं त्या गतीनं ते रिसायकल प्रॉडक्टला जाण्यासाठी यंत्रणा उभी करणं आवश्यक आहे, पण ती आत्ता अस्तित्वात नाही असंच म्हणावं लागेल. पण आता मिनरल वॉटरची जी काही बाटली असती त्याला आपण पेट बॉटल म्हणतो. बरोबर. पेट बॉटल ही पूर्णपणे रिसायकलेबल आहे. हा, ती रिसायकल होऊ शकते. आता हा जो मुद्दा होता ना तर त्याला EPR ऍक्ट असं म्हटलंय, बर, एंड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. अच्छा, ह्याच्या खाली त्याला आणलेलं आहे. ओके. म्हणजे ज्यानं निर्मिती केली आहे त्याची ती जबाबदारी किंवा याला रिसायकल करण्याची. जागतिक दर्जावरती एक त्याला टर्म आहे PPP, पोल्युटर्स पे प्रिन्सिपल. बर म्हणजे जो प्रदूषण करतो त्यानं त्याची किंमत चुकवावी. बर हा, किंवा जो सगळ्यात विस्तारित उत्पादकाची अधिक जबाबदारी, विस्तारित जबाबदारी एक्सटेंडेड असं रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे मी प्रॉडक्ट तयार केलं की मी फॅक्टरी व्यवस्थित एन्व्हायरमेंटच्या तत्वावर चालवतोय,
एवढंच मर्यादित नाही नाही. तर ते प्रॉडक्ट परत हा ते पुन्हा तुम्ही घेऊन त्याचं रिसायकल होईस तोपर्यंत तुमची रिस्पॉन्सिबिलिटी एक्सटेंड केलेली आहे. पण मला सांगा आता मग दुधाच्या पिशव्या मी कुणाचे दूध घेत असेल, वारणाचं असेल, गोकुळचं असेल, हो, तर मग ज्या कंपनीचं किंवा ज्या दूध संघाचं मी दूध घेतोय त्याची जी काही पिशवी आहे ती पिशवी परत त्या दूध हो, संघाने घेतली अगदी पाहिजे. अगदी होय, 50 घेतली पाहिजे पैसे आणि त्याच्यावर किंमत पण छापलेली आहे की 50 पैसे 50 पैसे अर्धा लिटरच्या. मी म्हणजे मुद्दाम आवर्जून सांगेन की पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न आपण नेहमीच बोलतो, तर पंचगंगा प्रदूषणाच्या निमित्ताने जी उच्च न्यायालयानं कमिटी नेमलेली आहे त्याचा मी एक सदस्य आहे. आणि आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या बरोबर आणि विभागीय आयुक्तांच्या बरोबर ज्या आमच्या या संदर्भातल्या मिटिंग झाल्या त्याच्यात हा निर्णय घेतलाय की कोल्हापूर परिसरामध्ये जेवढे दूध उत्पादक संघ आहेत 8-10 संघ आहेत आणि शिवाय खाजगी काही हे आहेत, त्या सगळ्यांना आम्ही एक नोटीस पाठवायची. काही संस्थांच्या एमडींची आमची चर्चा पण झाली आणि त्याच्यामध्ये आमची अशी अपेक्षा आहे की 50 पैसे त्याची त्यांनी बायबॅक व्हॅल्यू ठरवली आहे. दुधाच्या पिशवीची अर्धा लिटर दुधाच्या पिशवीची बायबॅक व्हॅल्यू धुतल्यानंतर धुवून द्यायचे हे मात्र नक्की आहे. तर ती 50 पैसे आहे. मी असा प्रयत्न करतो की म्हणजे 54 पिशव्या दिल्या की अर्धा लिटरचं दूध मला मिळालं पाहिजे. बरोबर खरं आहे. मी असं 27 म्हणतो रुपये की झाले. म्हणजे मी असं म्हणतो की पण ठीक आहे आम्ही 54 नाही आम्ही 70 पिशव्या द्यायला तुम्हाला तयार आहोत. स्वच्छ धुवून बांधून देतो, ते आपण पंक्चर करून देतो. पंक्चर या शब्दाचं कारण असं की जर मी दिली आणि ती परत वापरली तर त्याच्यामध्ये दाबनानं किंवा सुईनं आम्ही दोरा घालतो, म्हणजे दोऱ्यात ओवतो सरळ आणि 70 पिशव्याचा गठ्ठा तुम्हाला दिल्यानंतर आम्हाला तुम्ही दिली पाहिजे. आणि यावरती खूप पॉझिटिव्ह असा हे मोठा जो सगळ्यात दूध संघ आहे त्यांनी मान्यता दर्शवली आहे. आणि मला असं वाटतं की येत्या काही नजीकच्या काळात ह्याला फक्त एक सिस्टीम बसवायची राहिली आहे. तर ती सिस्टीम बसली तर कोल्हापूरमध्ये हा प्रायोगिक प्राथमिक प्रकल्प कोल्हापुरातच सुरू होईल याची खात्री आहे. एक सहज मनात प्रश्न आला, या पिशव्या दुधाच्या ज्या आहेत त्या धुवून का परत द्यायच्या? हा, त्याच्यामध्ये आता काय आहे की दुधाचा जो भाग आहे तो शेवटी कुजणारा घटक आहे, तो अन्न पदार्थ आहे आणि कुजणार आहे. तर तो कुजला तर एक तर दुर्गंधी सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटली तर घरात ठेवणार नाही आपण, मुंग्या लागण्याची शक्यता आहे. आणि मग हायजेनिक कंडिशन ज्याला म्हणू आपण, किंवा चुकून नकळत कुणीतरी ते 2 दिवसापूर्वीची न धुतलेली पिशवी कुणीतरी वापरली, अच्छा, किंवा त्याच्यात काहीतरी ठेवलं म्हणजे पेढे ठेवले आणि ते कुणीतरी खाल्ले. पण पुन्हा काय आहे त्या पिशव्या धुण्यासाठी पण इतकं पाणी व्हायची शक्यता आहे? नाही त्याच्यात त्याला मी एक नक्की एक सांगतो की आता पुन्हा पिशवी धुवायसाठी पण नाही आता खरं सुरू केला आणि खाली धरून ठेवली. हे- पाणी वाया जाणार. हे सगळे खरं तर अगदी आता अवेअरनेसच्या पातळीवरतीच आपल्याला उतरायला लागणार हो. आहे. आणि ते आपणच उतरावं लागणार आहे, त्याला काय कोणी येणार नाहीये. सरकारची जबाबदारी आणि आपली जबाबदारी ह्या वाळत घालण्यापेक्षा पिशवी कशी कापावी हा पहिला एक्झरसाइज आहे. पहिली गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये पिशवी असते अनेकदा, तर ती फ्रीज मधली रूम टेम्परेचरला येईपर्यंत ती बाहेर ठेवली पाहिजे. लगेच गेलाय आणि कापला आणि टाकलं तर निम्म तो त्याचं क्रीम आहे ते त्यालाच लागतं. पहिली गोष्ट ती फ्रीजमधनं बाहेर काढा, रूम टेम्परेचरला आणा, त्याच्यानंतर भरपूर अशी खळखळ म्हणजे फोडायच्या आधी हलवा, म्हणजे जेणेकरून पिशवीला काही चिकटलेलं असेल तर ते दुधात मिसळेल. पूर्ण आडवी कापा, म्हणजे त्याचा काही जण काय करतात टोक कापतात, तर टोक नाही कापायचं. टोक कापलं तर तो तुकडा परत गोळा करणं भरा अवघड आहे आणि परत तेवढे तुकडे. तर माझं म्हणणं पूर्ण थोडीशी कापली तर ती पूर्ण कापलेली पिशवी भांड्यात ओतून घ्या. चांगलं पाणी म्हणजे जे ज्याला म्हणू काय आपण पिण्याचं पाणी जे आहे ते पिशवीत घाला. पुन्हा ते पिशवीचं तोंड धरा, भरपूर खळबळा, काढून घ्या तेवढं चहाला वापरा. किंवा चहाला वापरा ते पाणी. हे पाणी आणि त्याच्यानंतर पिशवी धुतली. आता हे एवढ्या बारीक आपण या संवाद वापरू नये, पण तरी सुद्धा हा प्रबोधनाचा भाग म्हणून हा प्लॅटफॉर्म आपल्याला खूप महत्वाचा आहे. एवढी काळजी घेऊन पिशवी धुतली आणि मग ती जर खिडकीला किंवा ह्याला वाळत घातली, जे काम करायचं ते नीट व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक करायचं असं जर ठरवलं तर हे सगळं शक्य आहे. आणि ही एक मिनिट माझं म्हणणं हे करायचं म्हणून करायचं नाही, हा माझ्या दृष्टीने आता नवा संस्काराचाच भाग आहे. आणि ती गरज म्हणजे आहे. पोस्ट कोविडला आता आपल्याला स्वतःच्या सवयी बदलाव्या लागतील. आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. आपण प्लास्टिकचा कचरा ज्यावेळी म्हणतो आणि प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्राचं प्रदूषण खूप वाढत चाललेलं आहे, नद्यांचं तर वाढलेलंच आहे. म्हणजे आता समुद्रामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त कचरा कुठला तर प्लास्टिकचा असं म्हणतो. त्यामध्ये प्रामुख्यानं या पिशव्या आहेत की पेट बॉटल्स आहेत? सगळ्या प्रकारचा कचरा आहे त्याच्यामध्ये. बरं, त्याच्यामध्ये कारण एक आहे सगळ्यात महत्वाचं की हा प्रॉब्लेम कुठं आहे, जिथं व्यवस्थापन नाही. म्हणजे आज आपण कोल्हापूर शहराचं जर मी बाजू घेत नाही, पण तुलनेनं कोल्हापूर शहर बऱ्यापैकी बरं आहे, कचरा इतरत्र पडलेला नाही. पण पेरिफेरीवरती जर गेलो तर पेरिफेरीवरती काय परिस्थिती आहे, म्हणजे पन्हाळ्याच्या रोडला जर जायला होतं तर दोन्ही बाजूला रस्त्याची कचरा पेटवलेला आहे. आणि आजकाल कचरा म्हणजे काय तर 70% ते 60% प्लास्टिकच आहे. प्लास्टिकच्या पिशव्या असतात किंवा रॅपर असतात
किंवा मग मिनरल वॉटरच्या बाटल्या असतात. आणि ही हे मात्र खरं आहे अगदी. ही मोहीम करण्याची गरज का वाटते आणि ती मोहीम महत्वाची का वाटते? हा कचरा आता आपल्याकडे आता आपण फेब्रुवारीत बोलतोय, पुढच्या महिन्यात पहिला वळवाचा पाऊस येणार आपल्याला ज्योतिबाच्या यात्रेच्या दरम्यान येतोच आपल्याकडे. त्यावेळेला हे कुठे जाणार सगळं? तर नाल्या ओढ्यात, नदीत आणि नदीतून समुद्राला. हा जो त्याचा पाथ ठरलेला आहे, निसर्गानं तो पाथ ठरवून दिलेला आहे त्यांना, काय त्या पाथनं ते जाऊ नये याच्यासाठी आत्ताच ते आपण उचलणं हा आपला रोल महत्वाचा, त्याच्यातला जास्त महत्वाचा रोल आहे. आणि किमान एक आहे, तुम्हाला काही नाही करता आलं तर मगाशी जसं केदार म्हणत होता तसं की महापालिकेची जबाबदारी आहे. कोल्हापूर महानगरपालिका किमान सध्या आपली मोहीम इथं पुरतीच प्रायोगिक आहे म्हणून मी कोल्हापूर महानगरपालिका म्हणतो. सध्या 200 टनापैकी आपलं जवळपास 70 ते 80 टन RDF तयार व्हायला लागलंय. RDF मीन्स त्या कायद्यामध्ये डिसेंबर 16च्या कायद्यामध्ये एक तरतूद आहे, रिफ्यूज डिराइव्ड फ्युएल. अच्छा. आता व्हॉट इज रिफ्यूज डिराइव्ड फ्युएल याचं सोपं करायचं झालं तर पूर्वी आपण शेणगोळे करत होतो. हो हो. त्यावेळेला आपल्या कचऱ्यात प्लास्टिक नव्हतं. काय तर शेणगोळा बनवणे आणि तो बंबात वापरणे ही जी टेक्नॉलॉजी आहे गोवऱ्या म्हणतो. तर ती प्लास्टिक सह आता अस्तित्वात आणलेली आहे. बर. आणि ते सिमेंट फॅक्टरीला त्यांनी अलाउड केलेलं आहे. इव्हन आपल्याकडच्या आता ह्या पंचकृषीतल्या ज्या मोठ्या साखर कारखाने जे आहेत यांना सुद्धा 25% आपलं RDF म्हणजे महापालिकेत तयार झालेला किंवा तिथं ग्रामपंचायतीत तयार झालेला कचरा घेणं बंधनकारक आहे. फक्त आता त्यांच्याकडचे जे बॉयलर्स आहेत ते अजून थोडेसे मॉडिफाय केल्याशिवाय ते वापरता येणार नाही. पण या सगळ्या साखर कारखाने सुद्धा जर ते मॉडिफाय केले आणि इंधन म्हणून या प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर करायचा. त्याला नाव आहे, ऑफिशियल आता टर्म आहे रिफ्यूज डिराइव्ड फ्युएल. याचे 2 भाग आहेत. एक ते जाळण्यासाठी त्या प्रेशरचे बॉयलर्स तयार करावे लागतात एक, आणि दुसरं त्याच्यातून बाहेर पडणारा जो धूर आहे तर त्याला काही स्क्रबर्स म्हणजे ते त्याला काय म्हणू तो ते तिथले पार्टिक्युलर मॅटर जो आहे तो निसर्गात येऊ नये याच्यासाठीची जी काही रचना आहे तो धूर पाण्यातनं बाहेर काढला जातो. थोडक्यात सोपं सांगायचं झालं तर. आणि मग ते जो पार्टिक्युलर मॅटर आहे तो वेट स्क्रबर म्हणतो त्याला आपण, म्हणजे ओला स्क्रबर. म्हणजे पाण्यातनं धूर पाण्यात सोडायचा आणि पाण्यातनं धूर बाहेर काढला तर पार्टिक्युलर मॅटर सगळा पाण्यात राहील आणि तो पाण्यातला जो आहे तो बाजूला काढता येतो कचरा आपल्याला. अशी तंत्र, सहज सोपी तंत्र उपलब्ध आहेत. फक्त या तंत्रांबद्दल सुद्धा कारखानदारांना अजून माहित नाही. जसं नागरिकाला ही 50 मायक्रॉन आहे की नाही कसं कळणार, त्याच्यावरती एवढ्या बारीक लिहिलंय की ती शोधाशोध करावी लागते आपल्याला. पण आजकाल त्या पिशव्या ज्या येतात रंगीत त्याच्यामध्ये आता त्या कापडासारख्या पिशव्या असतात. हा नाही, त्या अजिबात अलाउड नाही. ओव्हन मटेरियल म्हणतो आपण. हा, तर या ज्या पिशव्या आहेत ही 50 मायक्रॉनच्या पेक्षा कमी आहे, 100% खाली आहे. बरोबर. हे आपल्याला डोळ्याने पण सांगता डोळ्याने येतंय. त्याचा आवाज छापलेलं पण नाहीये. आणि याच्यावरती कुठंही काही छापलेलं नाही. बरोबर. हा. आणि या ज्या कापडासारख्या वाटतात त्यातल्या त्यात बरी जरा जरा जाडीची. सोफिस्टिकेटेड दिसणारी अशी पण आहे, पण ती सुद्धा 50 मायक्रॉनची नाही आहे. ती त्याच्यापेक्षा थोडी जाड वाटते आपल्याला हाताला फील घेतला तर. ही सुद्धा नाहीये. काय ही जी आहे ही आता आपल्याला त्याला पर्याय म्हणून आता सुळसुळाट वापरत आहे. होतो. आणि अगदी काही मोठे साड्या कपड्यांचे दुकानदार सुद्धा हे वापरतायत. याच्या प्रिंटेड बॅग आलेल्या आहेत. हे तर अजिबात नाही. हे पण हे मटेरियल काय आहे मग? हे 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 प्लास्टिकच आहे, फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे टेरिलिन आणि टेरिकॉट जसं आहे तसा टेक्स्चरचा फरक आहे. जे कॉम्बिनेशन त्याच्यातलं पर्सेंटेजचा फरक असल्यामुळं हे वेगळं आहे. आणि अधिकृत जे आहे म्हणजे ज्याला 50 मायक्रॉन मध्ये आणायचं आहे. तर हे आहे. आणि त्याच्यावरती हा आता मी दिसेल की नाही मला माहित नाही कॅमेऱ्यात, पण हा इथं लोगो आहे रिसायकलचा आणि त्याच्यावरती एक क्रमांक आहे 5 असे 6 गटामध्ये त्याची हे आहे हा, तशी विभागणी. कायद्यामध्ये तरतूद तरतूद आहे. बर. हा, आणि हा मार्क ज्याच्यावरती आहे काय आणि त्याची बायबॅक व्हॅल्यू लिहिलेली आहे. हे ग्रोसरी मटेरियल म्हणजे घरातलं धान्य किंवा काहीतरी आलेली मटेरियल आहे. आणि मला असं वाटतं की ही अधिकृत आहे. आणि ह्याच्याबद्दल काय कळत आहे की त्याचे जे त्याचे 7 6 प्रकार केलेले आहेत प्लॅस्टिकचे, बर. आणि त्या प्लॅस्टिकच्या प्रकाराप्रमाणे त्याचे रिसायकलचे सिम्बॉल त्याच्यावर छापणं बंधनकारक आहे. त्याच्यावर जे 5 लिहिलं आहे हा. तसं ते 7 पर्यंत असू शकतं. 7 पर्यंत असू 7 पर्यंत शकतात. असू शकतात. बरं. आणि ते मग हे आणि हा सेंट्रलचा कायदा आहे, म्हणजे संपूर्ण देशाला लागू आहे. म्हणजे त्यामध्ये पेट केलंय, 1 नंबर असेल तर पेट, HDPE, LDPE, परत PVC, बर. अदर, आणि म्हणजे अशा आणि त्याच्यातला पद्धतीचं हेतू त्यांचा खूप चांगला आहे की इडेबल प्रॉडक्ट जे ठेवायचं आहे त्याची क्वालिटी वेगळी आहे. अच्छा. ग्रोसरीची प्रॉडक्टची वेगळी आहे. समजा इतर काही पदार्थ आहेत की जे खाणार नाही आहे आपण, पण तो प्लास्टिकच्या पिशवीत नाही येणार. म्हणजे मेडिकल याच्यामध्ये काही गोळ्यांचं पाकिट आलं समजा,
तर ते कशात ठेवायचं, तर त्याच्यासाठीचं मटेरियल वेगळं, असं त्याचं ग्रेडिंग खूप चांगलं केलेलं आहे आणि ते शास्त्रीय पातळीवरती आहे. याच्याबद्दलचा अवेअरनेस आपल्याला कमी आहे. नाही, अवेअरनेस मुळात प्लॅस्टिकचा कचरा ज्या पद्धतीनं वाढत चालला आहे त्याला जबाबदार कोण आहे, तर माणूस जात आहे. म्हणजे माणसानं अतिरेक प्रत्येक गोष्टीत करायचं ठरवलं आहे. कचऱ्याच्या बाबतीत झालं, आता तशाच पद्धतीनं या प्लॅस्टिकच्या कचऱ्याबद्दल चालले. एक अतिशय सुंदर अशी फिल्म काही वेळा सोशल मीडियावरती तुम्ही बघितली असेल, ती फिल्म आज पुन्हा एकदा आपण बघूया. कशा पद्धतीनं माणसाच्या करणीमुळं सगळ्या जनावरांवरती आणि आता अगदी जलचरांवरती सुद्धा परिणाम व्हायला लागलेला आहे आणि प्लॅस्टिकचा कचरा ही किती भीषण आणि गहन समस्या बनत चालली आहे त्याबद्दलचा एक अतिशय चांगला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की समुद्रातल्या माशांना सुद्धा आजकाल त्यांच्या पोटात सुद्धा प्लॅस्टिक सापडायला लागले. म्हणजे यापूर्वी आपण अनेकदा बातम्या बघितल्या होत्या की गाई किंवा म्हशींच्या पोटामधनं प्लॅस्टिकच्या पिशव्या काढल्या. म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे गोळेच्या गोळे या भटक्या जनावरांच्या पोटामध्ये गेलेले आहेत, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यातून त्यांचे जीव गेलेले आहेत. माणसाची करणी या जनावरांच्या मुळावरती उठायला लागली आहे, तरी आपल्याला जाग येत नाही आहे. मला आता तुम्हाला विचारायचं आहे भिंगारडे सर, तुम्ही जी 23 फेब्रुवारीला मी गाडगे बाबा या नावानं जी तुम्ही आता मोहीम करताय, या मोहिमेमध्ये सातत्य असणार आहे का? दर महिन्याला किंवा दर वर्षाला अशा मोहीम होणार आहेत का? आणि समजा 23 तारखेला माझ्या घरातला, माझ्या अवतीभोवतीचा परिसरातला जो काही कचरा आहे तो मी गोळा केला तर तो कुठं आणून द्यावा लागेल? ही मोहीम वरचेवर आपल्याला करावीच लागेल. जोपर्यंत आपल्याकडे हळूहळू अवेअरनेस वाढत चाललेला आहे, तो वाढत जाईल आणि त्यामुळे हळूहळू हा कचरा कमी होईल. जसे आपल्याला ह्या सवयी लागत जातील कचरा गोळा करणे आणि तो योग्य पद्धतीने डिस्पोज ऑफ करणे, ह्या सवयी हळूहळू लागत जातील, तोपर्यंत आपल्याला ही मोहीम वारंवार करावी लागेल. आणि ही आपल्याला सर्व नागरिकांनी च्या सहकार्य करायचे आहे. प्रत्येक महिन्याला किंवा पिरियडिकली आपल्याला 2 महिन्यांनी करावी लागेल. आणि कचऱ्याची कलेक्शन सेंटर्स आपण प्रत्येक प्रभागामध्ये 2 किंवा 3 गरजेप्रमाणे वाढवणार पण आहोत. तर ती जितकं शक्यतो जवळच्या जवळ म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरात किंवा 100 मीटरच्या परिसरात तुम्हाला तो कचरा नेऊन देता यावा, इतक्या जवळ ती सेंटर्स उभे करण्याचा प्रयत्न आहे आपला. आणि म्हणजे तुम्ही कचरा गोळा केला तर तो लगेच, आपली संकल्पनाच अशी आहे की 1 तासात अख्खं कोल्हापूर स्वच्छ करायचं. मला तो एक प्रश्न पडला होता की तो 1 तास का? 1 तास म्हणजे आपण जर ह्याच्यासाठी वेळ वाढवला तर एक तर आपल्याकडे हे काम करण्यासाठी इतका वेळ लोक देणार नाही आणि गरज पण नाहीये. मुळात ह्या गोष्टीची गरजच नाही इतका वेळ, कारण आपल्याला गोळा करायचा आहे फक्त आपल्या घरातला आणि आपल्या घराभोवतीचा. आणि आपण व्हॉलेंटरीली जो सार्वजनिक ठिकाणी पडलेला आहे तो व्हॉलेंटरीली काही आपल्या संघटना असतील, मंडळ असतील, यांच्या मार्फत तो आपण गोळा करू. या मोहिमेत अन्य कुठल्या संस्था सहभागी आहेत? हो, ह्या मोहिमेमध्ये आपल्याला बऱ्याचशा संस्था, संघटना, धार्मिक संस्था सहभागी होतात आहेत. राजकीय, अराजकीय, शासकीय सगळे लोक आपल्याला ह्याच्यामध्ये सहभागी होतात आहेत. अच्छा. आणि सर्वांच्या सहभागातूनच हे आपल्याला करायचं आहे. तर हे करण्यापाठीमागे सुद्धा संकल्पना अशी आहे की 1 तास का, तर 1 तास हा तुमच्यासाठी सफिशियंट आहे. आम्ही जर दिवसभर करत बसलो तर कोण करणार पण नाही दिवसभर हे काम, एवढा वेळ पण कोणाकडे नाही आणि गरज नाही आहे. आणि हे सगळं करत असताना आपण सर्वांनी जर केलं तर अख्ख्या कोल्हापुरातला किंवा कचरा आपण नाममात्र खर्चामध्ये हा गोळा करू शकतो. म्हणजे ज्याच्यासाठी जर आपण यंत्रणा लावायची म्हटलं तर हजारो लाखो रुपये खर्च करावे लागतील, ते आपल्याला आपल्या सर्वांच्या सहभागातून अगदी नाममात्र खर्चामध्ये, ते जो खर्च आहे तो आपण म्हणजे लागणारा जो खर्च काय, कलेक्शन बॅग्स लागतील आपल्याला, तर अशा स्वरूपातच तो लागणार आहे. म्हणजे त्याला आपल्याला दुसरा कोणताही खर्च नाही आहे. पण या मोहिमेमध्ये सातत्य असलं पाहिजे. सातत्य आपल्याला, तर मग लोकांना ती सवय लागेल की आपल्या घरात, कारण होतं काय मगाशी म्हणलं तसं की प्लॅस्टिकचा कचरा वेगळा ठेवून तो वेगळ्या ठिकाणी रिसायकल होईल अशा काही द्यायची इच्छा आहे, पण तो द्यायचा कुठं हेच माहित नाही. तो द्यायला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आता कोल्हापूर महानगरपालिकेची जी घंटागाडी येते त्याच्यामध्ये दिला तर तो ऑटोमॅटिकली जातो 100%. त्याच्यात तुम्हाला पैसे मिळवायचे असतील, हा मुद्दा फक्त मला असा आहे की मी जर ती पिशवी दिली तर 50 पैसे मिळतील. भिंगारडे सरांचं ना तुम्ही प्रश्न विचारलात आणि सर म्हणतात सातत्य ठेवलं पाहिजे. मी एक व्यक्तिगत माझं मत असं की नाही, हे आम्ही एका टप्प्यापर्यंत करणार, त्यानंतर जो टाकतो त्याची कारवाई झाली पाहिजे, असा दबावगट सुद्धा तयार करावा लागेल. आता प्रबोधन करायची गरज नाही, म्हणजे आता आपल्याला 1 वर्षभर आपण कदाचित ही मोहीम मी असं म्हणेन की चालवायला लागेल.
पण माझ्या घरातला यांना काही घरात ठेवलं आता पेन खराब झालेला, रिफिल बाद झालेली, ते शार्पनर बाद झालेलं, तुम्ही एका छोट्या प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवा ना परत, किंवा Use and एखाद्या throw कोपऱ्यात ठेवा razor. ना. हा त्या मुद्द्याकडे मला यायचंच आहे. फार खरं तर. गंभीर कचरा आहे तो. मला की एक गोष्ट फक्त आपण बदलली, वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो, हे जर कल्चर आपण मोडून काढलं तर मला वाटतं ही हे मोहीम आपल्याला परत परत काढावं करावं लागेल. लागेल. आणि ह्यातून यूज अँड रियूज असं केलं पाहिजे. ह्या मोहिमेतून आपल्याला हाच संदेश द्यायचा आहे की आपण हा रियूज करा, रिफ्यूज करा, रिसायकल करा. बरोबर. आणि तरच आपल्याला ही मोहीम यशस्वी झाली असं आणि गाडगेबाबा महाराजांनी आपल्याला स्वच्छतेचं शिक्षण दिलं, किंवा आपल्या थोर नेत्यांनी शिवाजी महाराजांनी असतील किंवा आपले जे बाकीचे सगळे जे नेते मंडळी होते, तर त्यांनी जी शिकवण दिली ती आपण आचरणात आणायला पाहिजे आपल्या, तरच आपण आपला देश महात्मा आपला गांधींच्या हा, नावानं महास्वच्छता अभियान आपण करतो. पण पुन्हा तेच आहे की ते केवळ अभियान किंवा ती मोहीम एवढ्यापुरतं न राहता ती लाईफस्टाईल व्हायला पाहिजे. लाईफस्टाईल व्हायला पाहिजे. तर ते होऊ शकतं. बदल तो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही होतीये. मी तर असं म्हणेन की ह्याच्यातून जे येऊ घातलेलं सभागृह इच्छुक आहे उमेदवार त्यांनी सुद्धा समजून घ्यावं की जेव्हा लोक अभियान करतात त्यावेळेला तुमचा नाकर्तेपणा दिसून आलेला आहे. अगदी खरं आहे. आणि हा नाकर्तेपणा तुम्हाला पुढच्या खेपेला दाखवायचा नसेल तर तुमची सिस्टीम अति सक्षम करा, म्हणजे आम्हाला ही वेळ येणार नाही. पण कचरा तुम्ही विषय उचलायची. काढलाय उदय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, ह्या मंडळाच्या कारभाराबद्दल किती बोलावं थोडं कमी आहे. केवळ कागदी घोडे नाचवायचे, केवळ इशारा द्यायच्या, केवळ नोटिसा काढायच्या. आता केदार तुम्ही सांगितलं इतके सगळे कायदे आहेत प्रदूषण रोखण्यासाठी, प्रदूषण निर्मूलनासाठी, प्रदूषण जे करतायत त्यांच्यावरती लगाम घालण्यासाठी. हे सगळे कायदे कागदावरतीच आहेत. प्रत्यक्षात काय होते, आता तुम्ही मगाशी सांगितलं त्यानुसार की प्रत्येक जे प्लॅस्टिकची गोष्ट येईल त्याच्यावरती मेन्शन असलं पाहिजे की जर त्या पिशवीचे मायक्रॉन किती आहे. किती आहेत. आता तरी सुद्धा बाजारात या सगळ्या पिशव्या ज्या येत आहेत 20 किंवा 30 मायक्रॉनच्या, 10 मायक्रॉनच्या, याचं कुठं ना कुठे प्रोडक्शन होतंय. नक्कीच ते प्रोडक्शन माहीत नाही सरकारला असं म्हणणं हे फारच भाबडेपणाचं होईल. नाही, हे शोधायचं ठरलं तर सहज शोधता सहज येईल. शक्य आहे. मग ते का नाही होत? मुळात जिथं उत्पन्न होतंय, उत्पादन होतंय, तिथंच त्याच्यावरती लगाम का नाही घातला जात? आम्ही या मोहिमेच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा लोकांशी बोलतोय त्यावेळेला हाच प्रश्न पहिल्यांदा येतो की जे उत्पादनच का बंद का करत होतंय नाही? माहितीये का की गुटखाबंदी आहे महाराष्ट्रामध्ये. तर गुटखा निर्मितीची किंवा वाहतुकीच्या अनेक केसेस दिसतात, तरी किमान आम्ही बातम्यात तरी दिसतोय की अवैध गुटखा वाहतूक होती म्हणून कारवाई झाली, किंवा गुटख्याचा साठा केला होता म्हणून कारवाई झाली. पण प्लॅस्टिकच्या पिशव्या अशा पद्धतीच्या बंदी असलेल्या त्याच्यावरती तेवढ्या प्रमाणात कारवाई होत नाही. महानगरपालिकेने केली, काही दिवस केली, दंड 500 रुपये ते 5,000 रुपये दंड केला, पण त्यात सातत्य असत नाही. तेवढ्यापुरती कारवाई होती. आणि पुन्हा ते कसं आहे की साठा ज्यांच्याकडे आहे तिथं ती कारवाई होती, जे वापरतात त्यांच्यावरती कारवाई होती. पण मुळात प्रोडक्शन जिथं होतंय तिथं का नाही हात घालत? मग इथं का हात घालत नाही त्याच्या मागं एक खूप मोठा अर्थकारण आहे, पुन्हा हे स्पष्ट आहे काय. आणि हे सगळ्यांना माहीत आहे की कुठून येतं, काय येतं. मी अगदी कोल्हापूरचं उदाहरण घ्यायचं झालं तर आता रेल्वे अजून तेवढ्या फ्रिक्वेंटली सुरू नाही आहे. लॉकडाऊनच्या आधीची परिस्थिती अशी होती की बरोबर सकाळी 10च्या सुमारास येणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनमधनं 20 माणसं यायची. त्यांच्या सायकली तिथे लावलेल्या आहेत, त्या सायकलवरनं ते त्यांचे रूट ठरलेले आहेत. ते असे इतके सहज देतात, एवढ्याशा पिशवीत नसते, सहज ते पाकिट देतात, त्याचे सुट्टे पैसे जे काही त्याची किंमत असेल ते घेतात आणि पुढे जातात. आत्ता जरी आपण गेलो, म्हणजे आपण कुठल्याही मार्केटच्या इथे जाऊन ते ठराविक वेळेला जर उभारलो तर तो सप्लाय करणारा माणूस सापडतो. म्हणजे त्या पिशव्या विकणारा माणूस, आता त्याला 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या विकणार. अगदी हे ह्याचा म्हणजे एक आपण स्टिंग ऑपरेशन म्हणून जर करायचं झालं तर सहज शक्य आहे. आणि हे स्टिंग ऑपरेशन आपण करण्यापेक्षा प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहित नाही का? ते 100% माहित आहे. इच्छेचा अभाव. पण तोच मुद्दा आहे, इच्छेचा अभाव. म्हणजे महानगरपालिकेचा इच्छेचा अभाव. आणि दुसरी गोष्ट, आपण अजून त्यांना, मला असं वाटतं की जरा जो दबाव गट जो तयार व्हायला पाहिजे, लोकांनी हा प्रश्न आपण या व्यासपीठावर विचारला, तो लोकांनी आता त्यांना विचारायची वेळ आली आहे. त्याच्याशिवाय हे होणार नाही. आणि कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ याला 100% जबाबदार आहे. आता मग असा जो मुद्दा होता त्यानुसार पाण्याच्या ज्या मिनरल वॉटरच्या काही बाटल्या असतात त्याला आपण पेट बॉटल म्हणतो, मी मुद्दाम इथे ठेवली आहे. या बाटलीवरती त्याची विक्री किंमत असते, बरोबर? तशी ही त्याच्यात लिहिलं असतं की वापरून झाल्यानंतर ती क्रश करा. अनेक लोक ती क्रशही करत नाहीत, अशीच टाकून देतात. तर या बाटलीला, ही बाटली मी क्रश करून जर ठेवल्या तर याला पण पुनर्विक्री होऊ शकते का? होऊ शकते. त्याच्यावर किंमत पण लिहिली असेल कदाचित. ही बाटली वापरल्यानंतर पुन्हा विकता येते मला, लिहिली असेल. खालच्या बाजूला फिक्कट रंगात लिहिलेली असेल, हे डोळ्याला दिसायला. 1 किलो जर वजनाच्या पिशव्या रिकाम्या बाटल्या झाल्या तर त्याला 15 रुपये, येस, ₹15 पर kg इन महाराष्ट्र.
मग अगदी अशी सरळ गोष्ट आहे की, आणि हे सध्या बऱ्यापैकी इम्प्लिमेंट व्हायला काय हरकत नाही. या कंपनीकडे आपण ह्या बाटल्या जर परत केल्या तर 15 रुपये आपल्याला त्यांनी त्यांनी दिले एक किलो पाहिजे दिले ते पाहिजे. किलो बाटल्या दिल्या की पण हे कुठं द्यायचं? हा हिथंच घोडं पेन हा नाही, हे कुठं द्यायचं याच्यासाठी त्या कंपनीची जबाबदारी आहे की त्यांनी त्याचे सेंटर्स, बायबॅकचे सेंटर्स उभे करायचे आहेत. आत्ता त्यांनी शॉर्टकम एक काहीतरी प्रोसिजर केलेली आहे माझ्या नाही, कानावर. मगाशी जसं म्हटलं की काही महानगरांमध्ये ते मशीन्स निघालेली आहेत. व्हेंडिंग नाही, मशीन त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ पण सोशल बघितलेले मीडियावर आहे. बघितला नाही. पण तर आमच्याकडे कोल्हापुरात काही तसं कुठले सेंटर नाही, नाही आता काय केलंय की या कंपनीनं किती उत्पादन केलं, समजा 1 लाख बाटल्या उत्पादन केलं, तर त्या 1 लाख बाटल्यांचं वजन समजा 1,000 किलो आहे, तर 1,000 किलो जनरल प्लास्टिक तुम्ही खरेदी करा असं बंधन त्या कंपनीवरती घातलंय. आणि ती कंपनी आपल्याकडे जर प्लास्टिक व्यवस्थित गोळा केलेलं असेल तर ते येऊन खरेदी करते आणि त्याची पावती किंवा त्याचं जे रिटर्न आहे ते सरकारला सबमिट करते. अशी सिस्टीम आता चालू आहे. हे 100% सगळ्या कंपन्या इमानी इतबारे करतात का हा प्रश्न आहे. शक्यच नाही. हा, पण काही ज्या रेप्युटेड कंपन्या आहेत तो प्रश्न नाही. ते सगळ्यांना माहिती आहे उत्तर त्याचं. हा. ते सगळ्या कंपन्या करत करत नाहीत किंवा अगदी अशीच उत्पादनं जी 200 मिलीची बॉटल अनेकदा रिसेप्शनमध्ये, अनेकदा हॉटेलमध्ये किंवा लग्न कार्य किंवा अशा याच्यामध्ये छोट्या बॉटल यायला लागल्यात, त्याला बॅन आहे काय. नाही, 200 नाही, मिलीला नाही. परवानगी आहे ना. कायदा जेव्हा तयार झाला तर लेस दॅन 200 ml म्हणजे मेजॉरिटी जे पण प्रोडक्ट 200 ml च्या खाली बाटली नाहीच आहे. म्हणजे सरकारनं कायदा बनवतानाच पळवाट शोधलेली आहे. 199 ml चालतं. थोडक्यात हित जपलं नाही, गेलं नाही. चालत नाही, चालत सॉरी, नाही. पण 200 चालतं असा त्याचा. नाही, 200 और पण मुळात मिनरल वॉटरच्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात कमी 200 मिलीचीच बाटली येते. त्याच्या खाली बाटली नाहीच आहे. म्हणजे तो कायदा करून काही उपयोगच उपयोग नाही. नाही, म्हणजे तो वरवरचा भ्रामक कायदा आहे, धुलफेक आहे. पूर्वी छोटे 100 ml चे यायचे ते आता बंद झाले. 100 ml मला वाटतं लग्नामध्ये अजूनही कुठेतरी नाही, ते ग्लास होते. ग्लास ग्लास होते plastic 100 ml चे. रेल्वेत असायचे अनेकदा. हो, ते ग्लास पण होते, ते- बरोबर. ते बऱ्यापैकी आता हे झाले. किंवा त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण मिळायचं पण पाणी. त्या पण पाऊच 200 ml च्याच असायच्या बरेचदा जे पाऊच यायची 200 पण ml. त्याची प्रोडक्ट इफेक्टिव्ह मग अशी कॉस्ट नाही, जो पण विचार केला ह्याच्यातली तर सगळ्यात त्याच्या मोठी खालची गोष्ट cost काय माहिती का, की सॅचेट हा हो. नियम सॅचेटला लागला नाही ना. sachet जे ला नाहीये. शॅम्पू आणि ह्याचे जे सॅचेट आहे, पेट बॉटलला नियम आहे आता 200 ml चा. कॉफी- 6 ml चं शॅम्पूचं पाऊच असते 10 ml चं पाऊच आहे. आणि त्यातनं पण भरपूर प्लास्टिकची प्रचंड, निर्मिती होती. प्रचंड. सगळ्या प्रकारचे चॉकलेट, कॉफी, मगाशी आपण बोललो तसं. हे खरं हे आहे. सगळी जी आहेत ना, हे मला असं वाटतं की थोडक्यात काय की प्रत्येक माणसानं ठरवलं पाहिजे की मला प्लॅस्टिक स्नेही व्हायचंय, मला प्लॅस्टिक वापरायचंय. असं जर मला म्हणायचं असेल तर प्लॅस्टिकचा मी जास्तीत जास्त पुनर्वापर करेन, रियूज करेन. आणि अगदीच जेव्हा नाईलाज असेल तेव्हा ते प्लॅस्टिक रिसायकल कसं होईल याचा विचार केला पाहिजे. 23 तारखेला या निमित्तानं कोल्हापुरात एक मोहीम सुरू होती आहे. या कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, मी विचारलं मुद्दाम भिंगाडे सरांना की ही तुमची संस्था आहे का, तर ते म्हणजे संस्था नाही, आम्हाला ही चळवळ म्हणून उभी करायची आहे. आणि आज ही चळवळ ही कोल्हापूरची आहे, उद्या ती संपूर्ण महाराष्ट्राची व्हावी. आणि जसं उदय म्हटले, चळवळ वर्षानुवर्षे सुरूच आहे. माणसं प्लॅस्टिकचा वापर करतायत, अत्यंत निर्ढावलेपणानं कुठेही तो प्लॅस्टिकचा कचरा टाकतायत. हे किती काळ सहन करायचं. त्यामुळे ही मोहीम 23 फेब्रुवारीची जी आहे ही एक सुरुवात आहे. त्यानंतर प्रत्येकाची जबाबदारी समजून घेऊन मी माझ्या घरातला प्लॅस्टिकचा कचरा बाहेर जाणार नाही, शक्यतो त्याचा पुनर्वापर होईल किंवा त्याचं रिसायकल केला जाईल याचा विचार करूया. त्यासाठी 23 फेब्रुवारीला आपल्या घरातील किंवा आपल्या घराच्या परिसरातील जो काही प्लॅस्टिकचा कचरा आहे तो गोळा करून जर जवळच्या यांच्या स्वयंसेवकांच्या ताब्यात दिला तर मला वाटतं सुरुवात तरी होईल. आणि मग त्या सुरुवातीला हळूहळू व्यापक स्वरूप होईल आणि कदाचित त्यातून कोल्हापूर प्लॅस्टिक कचरा मुक्त होईल. तो सुदिन कधी येतोय याची मी पण आतुरतेनं वाट बघतोय, पण येईल तो आज न उद्या. इंदोर सारख्या शहरामध्ये जर झालेलं असेल तर कोल्हापूरकरांनी मनावर घेतलं तर ते सहज शक्य आहे. खरं शक्य आहे. तर मला असं वाटतं की मी गाडगे बाबा हे जे काही अभियान सुरू केलं आहे कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्या माध्यमातून 23 फेब्रुवारीला सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानामध्ये सगळ्यांनी जबाबदार जागरूक नागरिक म्हणून सहभागी झालं पाहिजे. आणि जो काही मी केला नसला, इतरांनी केला जरी असला तो कचरा, तरी तो मी उचलणार आणि मी माझा परिसर प्लॅस्टिक मुक्त करणार. एवढी जरी काळजी घेतली तरी खूप झालं. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे तीनही मान्यवर आले, मोकळेपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.